12 वर्ष पण ही किती मोठी लढाई आहे की लढाई आहे ना. पार्टनर गेलेला आहे, मुलांना वडिलांची गरज आहे, मला मतदारसंघ सांभाळायचा आहे, कारण एक निवडणूक लढल्या आहे तुम्ही आणि अपेक्षा लोकांच्या वाढल्या असतात. जरी पराभूत झालं असलं तरी खूप मतं मिळाली असतात. त्या सगळ्यांना तुम्ही नेते झाल्या असता इनडायरेक्टली. ते वारसा तुमच्याकडे आला असतो डायरेक्ट. ही जी तारेवरची कसरत आहे, ही एका आईसाठी कशी होती? कठीण होती ना. मुलांना तर म्हणजे हे राजकारण वगैरे काय माहित म्हणजे असते. मी सांगते तुम्हाला, एक दिवस मी मुंबईला गेली होती. पोरं घरी होती आणि माझं असं राहायचं की रात्री जायचं, दिवसभर काम करायचं आणि दुसऱ्या दिवशी रात्री निघून यायचं. माझ्या नणंदबाई तिथे मुंबईला राहतात, तर मला राहायचा प्रॉब्लेम नव्हता. आणि मी आमदार असतानाही आमदार नसतानाही मी जास्त वेळ त्यांच्याकडे राहायचे. तर मी एक दिवस मला त्या मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये मी जाताना गेले, दिवसभर मंत्रालयात काम केलं. आमच्या ताईंनी आमचा डब्बा करून ठेवलेला होता आणि मी थोडी उशिरा पोहोचले आणि माझी ट्रेन माझ्या समोर निघून गेली. मी म्हटलं आता माझी आकांक्षा रडणार उद्या सकाळी. आई दिसणार नाही समोर. तो क्षण अतिशय असा युद्धासारखा होता तो क्षण आणि त्याला सामोरे जावं लागलं. आणि मग ते म्हणतात कधी की मला पप्पांची आठवण येते? नाही, माझे पोरं मला नाही वाटत त्यांना आठवतात आता त्यांचे वडील. फार लहान वयात आणि गेले ना. माझे मुलांनी म्हणजे मी एक इन्सिडेंट अजून सांगते. अजिंक्य आणि आकांक्षा, यशवर्धन आणि आकांक्षा होली क्रॉस ज्ञानमातामध्ये होते आणि पेरेंट्स डे असतो किंवा मग रिझल्टचा दिवस असतो, त्यावेळेला कधी मला जायला मिळायचं, कधी मला नाही जायला मिळायचं, कारण मी आमदार झाली होती 2009 मध्ये. करेक्ट. आणि मी नाही पोचू शकली तर त्यांच्यामध्ये काहीतरी डिस्कशन झालं असेल कि अरे तेरी मम्मा नहीं आई, तेरी दादी आई, नानी आई वगैरह वगैरह, ऐसा कैसा. बोले तुमको क्या है? बोले मेरी मम्मा भी है और मेरे पप्पा भी है, डबल डेकर है बोले. सो ते लहान मुलांचे ते शब्द घाईवरून येतं. हो. आणि त्यांनी येऊन मला असं खुशीत सांगितलं की अरे मम्मा असं असं झालं. आम्ही तर म्हटलं आमची मम्मा डबल डेकर आहे. व्हेरी गुड. मुलांना माहित आहे त्यांना हे आपली मम्मा एवढी स्ट्रॉंग आहे, पॉलिटिशियन आहे माहित आहे, पण एवढी स्ट्रॉंग आहे. इतर मम्मा ते माझ्याही पेक्षा स्ट्रॉंग आहेत. आता शेवटच्या निवडणुकीत दोघे तुमच्या प्रचारात होते. हा, ते असतातच. ते 2014 मध्ये पण होते प्रचारात, 2019 मध्ये पण होते आणि दे हॅव ग्रोन. अच्छा, सोबत ते वाढलेच आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे प्रचार हा विषय आणि पब्लिक हा विषय त्यांच्या अंगवळणी आहे. तिने काय सेवा हा विषय त्यांच्या अंगवळणी आहे. मुलीने एक वेगळंच तिचं करिअर निवडलंय. हा, ती आता त्या दोघांनी लॉ केला आणि लॉ आईसारखं वकील झाले पहिले ते. हा, वकील झाले. आणि यशवर्धन आता बिझनेस करतो आहे आणि आकांक्षा आता शेफ होते. तर ती इंटरनॅशनल स्कूल ऑफ कलनरी मध्ये मागच्या डिप्लोमा मध्ये शी वॉज शेफ ऑफ द बॅच. आणि मी तिला विचारलं की काय बाबा, काय राजकारणात पडायचं काय की नाही? आणि आमदारापेक्षा जास्त पगार असतो शेफला. त्यांचा पॅशन आहे, ते पॅशन फॉलो करतायत दोघं. तुमच्या यशवर्धनला राजकारणात यायचंय? नाही, मला नाही. अशी सगळीकडे चर्चा आहे. नाही, तुम्हीच आईच्या पायावर पाय ठेवून यायचंय, पावलावर. हे बघ, माझी पोरं जबाबदार आहेत, दे आर रिस्पॉन्सिबल. पण जबाबदारी म्हणून जर एखाद वेळेला आपण त्यांना म्हटलं की नाही तुमची जबाबदारी आहे, तुम्हाला आता उभं राहायला लागेल, तर एखाद वेळेला ते हो म्हणतील. पण मनात त्यांच्या अजिबात कुठेही राजकारण नाहीये, अजिबात नाहीये. ते काँग्रेस पक्षाच्या विचारधारेमध्ये लहानाचे मोठे झालेले आहेत आणि मला असं वाटतं की त्यांना तो विचार आवडतो, म्हणून ते त्या विचारात आहेत अजूनही. तुम्हाला असा अंदाज आला असेल की मुलांना काय समज आहे राजकीय, काय समज आली आहे सध्या मुलांना? बऱ्यापैकी समज आहे पॉलिटिकल. काय राजकारण कसं चालतं तुम्ही तर बघितलंय, तुम्ही लहान वयात बघितलंय, त्यांनी लहान वयात बघितलं, आईला आमदार होताना, मंत्री होताना. इंदिरा गांधींच्या एका नेहरूजींच्या आणि इंदिरा गांधींच्या कन्व्हर्सेशन मध्ये एक तो डायलॉग येतो आणि त्यांना बसले असताना कोणीतरी विचारतं कि इंदिरा, where did you learn politics? So Indira ji says, in the porch of my house.
तर आमचं हे आयुष्य तसंच आहे. मी काय आणि माझी पोरं काय, आम्ही सेवाभाव ठेवून हे सगळं करतो आहे. सेवा म्हणून करतोय, राजकारण म्हणून अजिबात करत नाही. नाहीतर कुठेही जाऊन आमदार होणं सोपी गोष्ट आहे. तुम्ही अगदी बिनतोड युक्तिवाद करता. कधी काळा कोट घालून प्रॅक्टिस करून वाटली? आला नाही मनात? कधी कधी येतं ना मनात. येते. मी मनातही असतं त्यांना 2-4 लोकांना. मी तर सुनील दादांना, यदुराजला, देशपांडे साहेबांना म्हटलं एखादी ब्रीफ तर द्या हो. एखादी तुम्हाला brief. वकील म्हणून बघितलेल्या लोकांना आवडेल. जसं जनतेचे वकील आहात तुम्ही, पण न्यायालयात एखाद्या पक्षकाराची बाजू मांडत आहेत. पण आता ते मागे वळलंय. आता सीएम असलेल्या ममता बॅनर्जी गेल्या की कोर्टात, काळाकोट घातला त्यांनी. ठीक आहे. काय व्हायचंय तुम्हाला पुढे? काय मला स्वप्न? म्हणजे तुम्ही आमदार व्हाल. म्हणजे मी आता तुम्हाला पुन्हा. सांगू का, हम्म. मी आता 51-52 वर्षाची आहे. हो, आज पहिल्यांदा जाहीर करतोय. ते काय अर्थ नाही. माझं डेट ऑफ बर्थ सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामुळे म्हणजे यशोमती ताई, जाहीर खरं सांगू केले का, असेल तर काही की विषय मला नाही. एकाने म्हणाला आता बर्थडे आहे ताईंचा. म्हटलं ठीक आहे ना. आणि आता ताई आता 50 पुढे जाणार म्हणे. म्हटलं त्या लोकप्रियतेत वाढू शकतात. त्याचं एज ग्रुप वयाचा थांबलेला आहे. अंदाज नाही तो बांधू शकत तो ती. विषय नाहीये. पण तुम्ही मला विचारलं की तुम्हाला काय काय व्हायचंय, यस यस यस. काय करायचंय किंवा काय व्हायचंय, तर मी आणि माझ्या वडिलांचं आणि माझ्या आईचं एक वेगळं कॉम्बिनेशन आहे. आणि मी जे जे माझ्या वडिलांना प्रॉमिस केलेलं होतं ते मी सगळं करून चुकलेली आहे. मुख्य प्रॉमिस, एव्हरीथिंग आय हॅव डन. मेन प्रॉमिस. साधी गोष्ट आहे, माझं राम मंदिर परत बांधणं, माझं झालंय परत बांधून. गावातलं 700 वर्ष जुनं मंदिर आहे, ते पूर्ण रेनोव्हेट करून झालंय. अशा अशा काही गोष्टी होत्या की ज्या मला आमच्यामध्ये डिस्कशन झालं होतं आणि त्या मला करायच्या होत्या. आणि त्यांच्यामध्ये आणि माझ्यामधल्या डिस्कशन मधल्या प्रत्येक गोष्ट मी करून चुकलेली आहे. कसं होतं बॉन्डिंग बाबांसोबत? खूप छान होतं. हे लेखी खूप त्यांनी बाबांचं तसं कडक खूप होते पटतं. ते. हा. त्यांनी असे भोळ्यावर हात ठेवला की आम्हाला लक्षात यायचं की आता सरकं राहायचंय म्हणून. आणि आमचे कडक होते भयंकर कडक होते ते, भयंकर कडक होते. एक दिवस 2004 नंतर आमचे काका म्हणाले होते की काय होतंय सलवार कुर्ता घातला तर. त्यावेळेला प्रियादत्त इलेक्शन लढल्या होत्या आणि त्या जीन्स जायच्या. तर भैयासाहेब म्हटले होते की काय हरकत आहे म्हणे, असं असं करायचे. ते त्यांची बोळ्या जोडलेल्या होत्या, ते काढायचे. माझं मी राजकारण बघून घेतो, तुम्हाला काय मनाई थोडी नाही की हे घाला की ते घाला. तर एक अदब जो त्यांनी शिकवला आहे तो खूप कामात येतो, सगळीकडे कामात येतो. राजकारणामध्ये जिथे अजूनही माणसांचंच प्रभुत्व आहे, पुरुष प्रभुत्व आहे, पुरुषांचं प्रभुत्व आहे, तिथे तुम्हाला सर्व्हाइव्ह करणं फार सोपं नसतं. हो, मला तो एक प्रश्न घालायचा आणि आहे तुम्हाला. त्यातल्या त्यात एकटी विधवा असलेल्या बाईला त्याच्यामध्ये सर्व्हाइव्ह करणं सोपं नसतं. कारण कितीही माणसं शिकलेली असली तरी पण त्यांना असं वाटत असतं, जसं एखादी महिला अधिकारी आली तर ते म्हणतात की काय को आई है अधिकारी, महिला नहीं चाहिए, आदमी चाहिए इधर काम करने को. तसं महिलांना पण शिकलेले लोक पण अजूनही बोलतात. म्हणून ते चॅलेंज असतं आणि भरपूर मोठं चॅलेंज असतं. महिलांना एकंदरीत हे क्षेत्र जरा असुरक्षित आहे. असुरक्षित आहे असं म्हणण्यापेक्षा अजूनही संघर्षाचं आहे. संघर्ष खूप आहे, भयंकर संघर्ष आहे. तिकीट वाटप करताना सुद्धा संघर्ष असतो. हो, हे निवडून येईल की नाही कन्फ्युज असतात पुरुष. नाही तसं नसतं. निवडून येईल की नाही असं नसतं. निवडून आल्यावर प्रभाव दाखवेल का? हे बा, विषय असा असतो की इन्सिक्युरिटी होते. माझ्यासोबत तर काही आपल्या जवळच्या लोकांमध्ये पण खूप इन्सिक्युरिटी झालेली होती. कित्येक दिवस माझं आमदार झाल्यावरही माझं बॅनरवर पोस्टरवर नाव नाही लिहायचे, काही नाही करायचे. आम्ही जिल्हा सांभाळतो, तुम्ही बाहेरचं बघा. अजूनही काही लोक मध्ये ती इन्सिक्युरिटी असते. पण मग ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड. तुमचं काम अजून जास्त तुम्हाला साथ देत असतं आणि कृती महत्त्वाची असते. आणि कृती पॉझिटिव्ह असली तर पॉझिटिव्ह गोष्टी होतात.
तर जी लोक त्रास देत होती ती लोक आता मान देतात. तुमच्यापासून लोक जेलस आहे असं वाटतं तुम्हाला? नाही, मला नाही वाटत. फिमेल लिडरशिप नाही, असं नाही वाटत. तुमचं निरीक्षण काय आहे? कल्चर वेगळं वेगळं असतं भरपूर लोकांचं. आता प्रणतीताई सोबत खूप माझं पटतं व्यवस्थित. आमच्या मी सर्वपक्षीय म्हणालो. दानोरकर ताई आहेत, आमच्या सुप्रियाताई आमच्या खूप चांगल्या मैत्रीण आहेत, वर्षाताई आहेत, अजिबात नाही. आपल्या पंकजाताई आहेत, शी इज अ व्हेरी गुड फ्रेंड. असं नाही आहे की नाही, असं काही नाही. काय स्वप्न आहेत तुमची आता? वडिलांना दिलेले वचन पूर्ण झालेत, पण तुमची स्वप्न असतील काही? नाही, असं काही फार स्वप्न वगैरे नाही आहेत. शिस्तीत अगदी राहायचं, राजकारणासारखं उत्तर देताय तुम्ही. शिस्तीत राहायचं, शिस्तीत राहायचं, शिस्तीत काहीतरी वागायचं. डोक्यात चालू असेलच तुमच्या. नाही नाही, असं काही नाही, काही नाही आहे. पण आपल्या देशामध्ये जी जी त्याला काय म्हणतात, जो हा गोंधळ या लोकांनी घातलेला आहे तो कुठेतरी संपला पाहिजे. आणि त्या गोंधळ संपण्यासाठी आयुष्य संपलं तरी चालेल, पण तो गोंधळ संपवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार. आपण ही एक छान मुलाखत, खूप सायलेंट टोन मधली मुलाखत याच्यामध्ये ताईंची बघत आहात. ही मुलाखत हा एक भाग आहे, पार्ट 1 आहे हा खरा म्हणजे, की आज आपण एक छानपैकी डिटेल बोललो, पण अजून वेगवेगळ्या मुद्द्यांवर मला बोलायचं आहे, पण वेळेचा खूप मोठा अवधी आपल्याला शॉर्टमध्ये आटवावा लागतो. मी तुम्हाला या मुलाखतीमध्ये ताईंनी मांडलेल्या मुद्द्यांवर तुम्ही कमेंट्स जरूर करा. फक्त मी तुम्हाला सगळ्यांना कमेंट्स करताना विनंती करेल, मी सुरुवातीला म्हणालो की केवळ राजकारणी नाही आहेत ताई, अतिशय बुद्धिमान आणि फार सुंदर शब्द आहे, विदुषी आहेत आणि विद्वान असं व्यक्तिमत्व माझ्यासोबत बसलं आहे, याचा मात्र सन्मान मी कायम राखलेला आहे. तुम्ही राखा. आणि राजकीय मतं मी बघितलं आहे, अशा शो नंतर राजकीय मतांची एक टोळी कामाला लागून जाते आणि त्यांना असं वाटतं की इथले कमेंट्स केल्या की आपलं राजकारण साध्य झालं, आपल्या नेत्याला आपण खुश केलं. असा प्रयोग करू नका. खूप समजून घेणं खूप अवघड असतं. एका नेत्याचा संघर्ष सोपा नसतो. घर सांभाळायचं आहे, नातेवाईक सांभाळायचे आहे आणि मग समाजही सांभाळायचा आहे. ही तारेवरची कसं पुरुषांना नाही करावं लागत. तो घरी एखाद्या पाहून घेतो, नातेवाईकांना नाही ते झेलत राहतात त्याला, आणि तो बाहेर आपलं मस्त राजकारण करतो, अजून बऱ्याच गोष्टी करतो. पण या सगळ्या राजकारण्यांच्या विरुद्धही लढाई करणं सोपं नसतं. एका महिलेसाठी तर अनेक प्रसंग डोळ्यातले पाणी आणणारे असतात. ते त्यांनी आज शेअर बरे केलेत. अजून मला खूप काही जाणून घ्यायचं आहे. एक स्वतंत्र ग्रंथच उघडायचा आहे मला. एक काही प्रस्तावना उघडली आहे फक्त आज मी. आणि जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा आम्ही पुन्हा येऊ. अनेक विषयावर बोलायचं आहे. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली, हा इंटरव्ह्यू पॉडकास्ट कसा वाटला, काही सुचवायचं असेल तर जरूर सुचवा. आणि नव्या मुद्द्यांवर ताईंशी बोलायचं असेल तर पण जरूर कळवा. महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सर्व पक्षीय नेत्यांनी ही मुलाखत कार्यकर्त्यांनी बघायची आणि बघतात ते मला माहीत आहे. तुम्हाला आज त्या ज्या संयमानी आणि मुळात त्या नखशिकांत राजकारणी, असं मी सुरुवातीलाच म्हणालो की राजकारणी व्यक्तीमध्ये जो एक विलक्षण संवाद असतो, पण तो फार सावध असतो, तो मला सावडलाय. आज मी फार अनौपचारिक नाही झालोय. पुढच्या मिटिंगला होईल मी. त्या महिला आणि बाल कल्याण मंत्री असताना ज्या स्टँडमध्ये होत्या त्या आजही तशाच आहेत. काही वेगळं फार बदललेलं नाही आहे. चांगल्या भविष्याच्या, उद्याच्या वाढदिवसाच्या मी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. मंडल न्यूज चॅनलतर्फे त्यांच्या मनोकामना मी पूर्ण व्हाव्या अशी ईश्वराकडे प्रार्थनाही करेल आणि त्या पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर पुन्हा तळपतील. त्यांना फार प्रेमाने लोक वाघीण म्हणतात, अगदी तुटून पडतात. आता सध्या त्या शांतपणे मुलाखत देऊन चुकल्या आहेत. आपल्याला त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे, महाराष्ट्रामध्ये त्यांनी कसं काँग्रेसचं नेतृत्व करावं आणि मग पक्षाच्या सगळ्या गुंतागुंतीमध्ये त्यांनी पुढे कसं जावं, काही सुचवायचं असेल तर जरूर सुचवा. ही मुलाखत कशी वाटली कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.